नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. सातारा येथे महिला काँग्रेसतर्फे जनता दरबार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तत्काळ पाठपुरावा करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या जनता दरबारात महिलांसह सर्वसामान्य नागरिकांनी पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, स्थानिक पायाभूत सुविधा आणि शासकीय योजनांच्या बाबत तक्रारी मांडलेल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रश्न पोहोचवून तोडगा काढण्याचे आश्वासन देखील देण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुषमाताई राजे घोरपडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या नोंदवून घेण्यात आल्या असल्याचे सांगितले. फलटण शहरात बुलेट मोटरसायकलींच्या कर्कश फटफट आवाजामुळे बिना नंबर प्लेटच्या वाहनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत फलटण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात काही वाहन चालकांकडून सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या बुलेट चालविण्याच्या घटना वाढल्या होत्या. तसेच अनेक दुचाकी विना नंबर प्लेट फिरत असल्याने चोरीच्या घटनांना चालना मिळत असल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. अशा वाहनांवर थेट कारवाई करत बिना नंबर प्लेट तसेच नियमबाह्य सायलेन्सर असलेल्या दुचाकी जप्त करण्यास सुरुवात केली आहे. जप्त केलेल्या वाहनांची आरटीओ मार्फत तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत. साळवे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या सहकार्याने व आरोग्य केंद्रामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या विनंतीनुसार व महिंदेतील सामाजिक कार्यकर्ते राहुल शेडगे यांच्या संकल्पनेनुसार शिवजयंतीनिमित्त आरोग्य केंद्राची स्वच्छता मोहीम 2 टप्प्यात घेण्यात आली. आरोग्य केंद्रातील स्वच्छता करण्यात येते त्याला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यात आले. हा कार्यक्रम खंड पडू न देता सातत्याने एकत्रितपणे राबवला जाईल असे सर्व आशा सेविकांच्या वतीने सांगण्यात आले. कराड उत्तरचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांची भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली आहे. रामकृष्ण वेताळ यांनी या अगोदर भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस, सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भुईंज पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. या कारवाईत एकूण 8 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून कारसह शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भुईंज हद्दीतील एका मंदिराजवळ पुणे सातारा महामार्गाच्या बाजूला काही संशयित व्यक्ती कारमध्ये बसून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. यावेळी संशयितांच्या ताब्यातून कार, लोखंडी रॉड, दोरखंड, चाकू, मोबाईल फोन तसेच इतर साहित्य असा सुमारे 10,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महाबळेश्वर नगरपालिका कर्मचारी वसतिगृहाला लागूनच असलेल्या नगरपालिकेचा STP क्रमांक 1 येथे वीज वितरण व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जनावराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते उघड्यावर टाकलेल्या वीज वाहिन्या, अव्यवस्थित केबल्स आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे हा अपघात घडलेला आहे. STP क्रमांक 1 परिसरात उघड्या अवस्थेत पडलेल्या वीज तारा व उपकरणांच्या जवळ एक जनावर गेले असता त्याला विद्युत प्रवाहाचा शॉक लागला. घटनेनंतर जनावर जागीच कोसळून मृत्युमुखी पडले. परिसरातील नागरिकांनी ही घटना पाहून संताप व्यक्त केला आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जनावरांचा बळी जात असून या घटनेनंतर परिसरात वीज कर्मचाऱ्यांच्या विरोधात नागरिकांचा संताप व रोष पाहावयास मिळाला. सातारा शहर वाहतूक शाखेने 4 चाकी वाहनांवरील ब्लॅक फ्लेमिंगवर कारवाईचा बडगा उचललेला आहे. 4 चाकी वाहनांच्या काचांवर ब्लॅक फ्लेमिंग बसवणे नियमबाह्य असून सातारा शहरात अनेक 4 चाकी वाहने ब्लॅक फ्लेमिंग लावून खुलेआम फिरत आहेत. याची गांभीर्याने दखल घेत शहर वाहतूक शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून वाहतूक शाखेच्या या कारवाईने ब्लॅक फ्लेमिंगवाल्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. फलटण शहरातील गॅरेज व्यावसायिक हिरणवाळे बंधूंना टोळक्यांकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच काल मंगळवारी पुन्हा शहरातील रविवार पेठेत असणाऱ्या हिंदुस्थान हार्डवेअरचे मालक पटेल बंधू यांना देखील विनाकारण मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एकाकडून करण्यात आला. या दोन्ही घटनेने संतप्त झालेल्या फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी या दोन्ही घटनेचा निषेध करत फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. फलटण शहरात दिवसेंदिवस व्यावसायिकांना मारहाणीच्या घटना वाढत असून यामुळे व्यावसायिकांबरोबरच सामान्य नागरिक देखील दहशतीच्या छायेत आहेत. तरी या गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून यावेळी फलटण शहर व्यापारी असोसिएशनचे सदस्य देखील उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील शेती क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कवटे गावामध्ये उत्पादन वाढीचे नवनवीन प्रयोग केले जात आहेत.
यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून याशिवाय शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी केले जात आहेत। कवठे येथील प्रगतशील शेतकरी अतुल डेरे यांनी केलेल्या गटशेती व ठिबक सिंचन ऑटोमेशन मिश्र पिकांची पाहणी करण्यासाठी इस्रायल येथील कृषी विभागाचे प्रमुख ओरित गुंतेमान, डायरेक्टर ग्लोबल पीपल इस्रायल यांनी भेट दिली। सातारा शहर पोलिसांनी सदर बाजार व कोयना सोसायटी परिसरात अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई केली असून लक्ष्मी टेकडी सदर बाजार येथील पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला छापा टाकून 600 रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। या प्रकरणी मंगलदास शिवदास बाबर वय 54 राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच कोयना सोसायटी येथील बंद पडलेल्या शासकीय रेल्वे वसाहतीजवळ छापा टाकून 700 रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। या प्रकरणी सनी सुरेश पाटोळे वय 24 राहणार मोवाचौडा सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुधवार पेठेतील लाकडी पुलाजवळ असलेल्या लजीज बफेलो मीट शॉप येथे शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने छापा टाकला असून दिनांक 24 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास रियाज कुरेशी राहणार बुधवार पेठ हा कमी वयाचा रेडा कापून त्याचे मांस विक्रीसाठी बसल्याचे आढळून आले। संबंधितांकडे जनावरे कापण्याचा वैध परवाना नव्हता, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी देखील घेतली नव्हती। त्यामुळे अवैध पशुमांस कापून विक्री केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मोहोड करत आहेत। शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात हिरो होंडा शोरूम शेजारील मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली करत स्वतःचे अस्तित्व लपवून बसलेला पार्थ चंद्रकांत पाटील वय 22 राहणार शिरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली या सातारा शहर पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतले। त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करत आहेत। सातारा जिल्हा युवक काँग्रेस कराड तालुका काँग्रेस कमिटीकडून कराडला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय बानू चिंब यांना झालेली अटक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी भाजप विरोधात घोषणाबाजी देखील केली। जावळी तालुक्यातून पाचवड ते चिपळूण होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना अंधारे येथील शेतकऱ्यांनी स्वतः स्वमालकीत लावलेल्या जागेत आंबा, फणस, जांभूळ या फळझाडांची शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता रस्ता रुंदीकरणाचे काम करत असलेल्या मधमस्त कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून शेतकऱ्यांनी स्वतः स्वमालकीत लावलेल्या जागेत झाडांची कत्तल राजरोसपणे करण्यात आली। शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता विनामोबदला विनापरवानगी कत्तल करण्यात आली। त्यावेळी अंधारे येथील ग्रामस्थांना ही घटना कळल्यानंतर सर्व स्थानिक लोकांनी एकत्र बैठक करून सर्वच ग्रामस्थांचा अंधारी गावातून पुढे जाणाऱ्या महामार्गाच्या कामास विरोध करून काम बंद पाडून केळघर ते अंधारी असलेल्या सुमारे 3 ते 4 किलोमीटर कामास विरोध दर्शवला। एकल पालक आणि अनाथ मुलींसाठी आशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे। आशा फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक दत्तात्रय जगताप, उपाध्यक्ष रुपाली जगताप, सचिव अमोल भोसले हे प्रयत्न करत आहेत। आशा फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। सातारा आणि रायगड जिल्ह्यातील जवळपास 500 एकल पालक आणि अनाथ मुलींच्या पाठी आशा फाउंडेशन आज उभे असल्याचे दत्तात्रय जगताप यांनी सांगितले। फलटण येथील शंकर मार्केटमधील हिरणवाळे बंधूंना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे दोघांची प्रकृती अजून चिंताजनक असून 8 ते 10 आरोपींपैकी फक्त 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होणार का असा संतप्त सवाल फलटणकर करत आहेत। फलटण येथील औषध विक्रेते विजय जाधव यांनी हिरणवाळे बंधूंना मदत म्हणून सर्व औषधे मोफत देण्यात आलेली आहेत। याबाबत ही सर्व फलटणकर यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आलेले आहेत। या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना। अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज।